नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका आता शेतकऱ्यांना बसून येत आहे. कारण की ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती मशागतीसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागती केल्या जात असतात. मात्र पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होत असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका जो होता आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. त्यामुळे या संकटातून नेमकं शेतकरी कशा पद्धतीने मार्गस्थ होत आहे किंवा कशा पद्धतीने मार्ग काढतायत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. काका काय सांगणार कशा पद्धतीने हा सर्व संकटाचा सामना जो आहे तुम्हाला करावा लागतोय? आता शेतीची कामं जोरात सुरू आहेत आणि ट्रॅक्टरचं काम आता सगळ्यात जास्त काम होतंय. आता डिझेलचा तुटवडा असल्यामुळे आणि आम्हाला पंपावर ड्रममध्ये डिझेल मिळत नाही. आता त्याचे आम्हाला ट्रॅक्टर पाठवावं लागतं. आता इथून नंदुरबार ट्रॅक्टर पाठवणं म्हणजे जाऊन येऊन परत ट्रॅक्टरला 10 लिटर डिझेल लागतं. आता ट्रॅक्टरला डिझेल भरून आणलं तर 40-50 लिटर डिझेल भरतं. त्याच्यात 10 लिटर जाणं येण्यात खर्च होतो आणि आम्हाला रोजचे आता 25 ते 30 लिटर डिझेल रोजचे पाहिजे ट्रॅक्टर. तर त्यामुळे आता आम्ही जर ड्रम मध्ये डिझेल मिळत असेल तर मग आम्ही शेतकऱ्याला तो तेवढा फायदा होईल, खर्चही कमी होईल. समजा 4 व्हीलर मध्ये आम्ही डिझेल भरून आणलं तर तेवढा खर्च वाचेल. आता जे समजा ट्रॅक्टर पाठवणं घेऊन येणं ते वेळ आणि डिझेल ते दोघांच्या खर्च वाढतोय. अशी देखील परिस्थिती आहे की अनेक शेतकरी असतील किंवा तुम्ही शोधत असतील गुजरात राज्यात जाऊन डिझेल आणावं लागत आहे. अशी देखील परिस्थिती आहे. एकीकडे मजूर मिळत नाही तर दुसरीकडे मशागतीचे कामं देखील रखडलेले आहेत. काय परिस्थिती होती ही सगळी? आता बऱ्याच वेळेस आम्हाला इथून गुजरातमधून पण डिझेल आणावं लागतं. तिथे हीच परिस्थिती आहे की तिथे ड्रम मध्ये डिझेल मिळत नाही, तर ट्रॅक्टर पाठवावं लागतं तिथे. तिथे म्हणजे वेळेचा अपव्यय होतो. एक तर सकाळी 5-6 वाजता ट्रॅक्टर पाठवणं, मग 10-11 वाजता किंवा ते नंबर लागतो आणि मग डिझेल टँक घेऊन ट्रॅक्टर येतं. तोपर्यंत माणसाच्या ट्रॅक्टर कामही खोळंबतं आणि माणसंही बसून राहतात. तर लेबरचाही प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे आता आमचे जे लेबर समजा अक्कलकुवा त्या साईडने लेबर येत होते. आता त्या रिक्षा या टेम्पोने येत होते. आता त्यांना डिझेल मिळत नाही, त्यामुळे ती लेबरही यायचे बंद झाले. त्यामुळे ती लेबरची अडचणही होते आम्हाला. पण मात्र डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळं एकीकडे मजूर मिळत नाही, दुसरीकडे डिझेलचे दर वाढलेले आहेत. डिझेल मिळत नसल्यामुळं काय काय नेमकं अडचणींचा सामना करावा लागत असतो? डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रॅक्टरचे काम तर खोळंबतंय. जे आम्हाला रोजचे 25-30 लिटर डिझेल पाहिजे, तर ते रोजचे आमच्या तेवढं काम होत होतं. आता डिझेल भरून आणलेलं असलं की ट्रॅक्टर रोज सगळ्या कामाला लागत होतं. आता कसं एक दिवस काम करायचं, एक दिवस डिझेल भरायला ट्रॅक्टर पाठवायचं. तो वेळ जातो. आणि दुसरं हे जे लेबर आमचे जे टेम्पो किंवा रिक्षाने येत होते किंवा ट्रॅक्टरने त्या लेबरलाही ट्रॅक्टरने शेतामध्ये आणावं लागतं. तर तो डिझेलचा खर्च तिथेही वाढतोय. डिझेलचा रेट वाढल्यामुळे तो खर्चही वाढतोय आणि टेम्पोवाल्यांचंही भाडं वाढतंय त्यांचं. निश्चितच डिझेलचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. कारण की डिझेल घेण्यासाठी वेळ आणि खर्च दोघेही वाढत आहे. त्यामुळं मशागतीच्या कामांना मोठ्या अडचणीचा सामना जो आहे तो शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळं निदान जिल्हा प्रशासनाने ड्रममध्ये डिझेल तरी उपलब्ध करून द्यावा अशी काहीशी मागणी जी आहे ती आता शेतकरी राजाकडनं केली जात आहे. जितेंद्र बैसारे, टीव्ही9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.